लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता अजूनही आला नाही आणि आता मार्च संपायला फक्त काहीच दिवस बाकी आहेत. मग नेमका पैसा येणार कधी? फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, कोणत्या महिन्यांचे पैसे थांबणार आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं क्लिअर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सध्या परिस्थिती अशी आहे की जानेवारीचा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे अजून आलेले नाहीत. खूप साऱ्या बहिणी विचारत आहेत, सर आमचे पैसे कधी येणार? तर त्यामागे 2 मोठी कारणं आहेत, उशीर होण्याची कारणं. पहिलं कारण म्हणजे राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, जे 26 मार्चपर्यंत चालणार आहे. दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण ई-KYC अपडेट प्रक्रिया. सरकार 31 मार्चपर्यंत सर्व लाभार्थ्यांची यादी अपडेट करत आहे. ज्यांनी ई-KYC केलं नाही त्यांचे हप्ते थांबू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी येणार? तर मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुम्हाला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या सुरुवातीला मिळू शकतो. लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही योजना बंद झालेली नाही. सरकारने या योजनेसाठी मोठा निधी मंजूर केलेला आहे. पण जर तुम्ही ई-KYC केलं नसेल किंवा तुमचा फॉर्म अपडेट नसेल तर तुमचे पैसे थांबू शकतात. म्हणून लगेच तुमचं स्टेटस चेक करा आणि ई-KYC पूर्ण करा. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला 19वा हप्ता मिळाला का नाही?